नायका मागणी आता जय जय रघुवीर समर्थ. मला सज्जना भक्तीमध्ये शिजावे तरी श्रीहरी पाविले तो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या स्थळी निज रूप तुझे. मिटेल तो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सीताकांत स्मरण जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. ओम. गुरुकृपेनं पुण्यवंत पुण्यात्म्याच्यासाठी स्वानंद सुख निवासी परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी नमस्कार वंदन करून पाप मोचणी एकादशीच्या निमित्तानं श्रीमद भागवताच्या रूपात सत्संग सेवेच्या निमित्तानं जसं पाठीमागं विचारलं होतं भगवंताला उद्धवाने की प्रभू मोठमोठे संत तुझी कीर्तीचे गान करतात, मोठमोठे संत तुझ्या दर्शनासाठी तळमळतात, महापुरुष तपस्या करतात. जसं समर्थ म्हणाले किती एकते गिरी कंदरी देह ठाकोणी गेले. माझा प्रश्न एवढाच आहे, जो पाठीमागं बोललो तोच आता बोलतोय की तू प्रभू प्रकृतीच्या पलीकडे आहेस आणि म्हणून तू पुरुषोत्तम आहेस. भगवत भक्ती करणारा प्रत्येक जण गोपी स्वरूप आहे, तू मात्र श्रीकृष्ण स्वरूप आहेस. तर माझे एवढंच म्हणणं आहे की भक्ती करणाऱ्याचं स्वरूप, भक्ताचं स्वरूप, भगवंताचं स्वरूप एक असताना हे चिदाकाश स्वरूप असताना हे भिन्नत्व का प्रभू? आणि मग प्रश्न असा पडतोय की तुला जाणायचं तर कसं जाणायचं? म्हणून केशव मला फक्त याचं रहस्य तुझ्याकडून जाणून घ्यायचं. एकदा हे रहस्य मला कळालं की जसं सुज्ञाच्या दृष्टीत या जगामध्ये आल्यानंतर इथे काही नाही असं समजल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागते. आया कबीर फिर गया फीका है संसार, यहाँ कुछ नहीं है. जसं गुरुदेवांचं मला परवा क्लिप दाखवली, काय आहे बापू म्हणण्यात मी काही सार नाही म्हटलं, आता हे बंद करायचं. अरे राम, म्हणजे वयाच्या 60 नंतर उपरती व्हायला लागली, पण दृश्याची आसक्ती कमी होत 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 पुन्हा देहाची आसक्ती कमी होत 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 संघाची आसक्ती कमी होत होत शेवटी अनासक्त अवस्थेमध्ये प्रत्येक महापुरुष आपली जीवनयात्रा संपवत असतो. म्हणून कबीरांच्या सारखे महापुरुष किंवा तुकोबांच्या सारखे म्हणतात किंवा माऊलींच्या सारखे म्हणतात, स्वप्नीचे मृगजळ, हे केवळ स्वप्न आहे बस. पण तरीही प्रभू जीवाच्या दृष्टीने हे सत्य आहे आणि शिवाच्या दृष्टीने मात्र हे स्वप्न होत आहे. म्हणून ते तपस्या करून बसले कैलासामध्ये. काय केलं? सहज स्वरूपामध्ये गेले. असार आहे तर हे याच्यात वैराग्य धरायची काय आवश्यकता? असारात काय वैराग्य करायचं आणि सारात प्राप्त काय करायचं? शिवजींच्या पुढे हा प्रश्न आहे. जो सार आहे त्यात प्राप्त काय करायचं आणि असार आहे त्याच्यात वैराग्य काय धरायचं?
स्वच्छ साक्षात्कार श्रीजींच्या पशी संघामध्ये अनेक अनेक भोळ्या भक्तांना झाला. आपण सुद्धा पहा, गुरे राखणारे, नोकरी चाकरी करणारे, दासत्व करणारे, काय संसाराचा हे करणारे, पण सहज गुरूंच्या पशी संगतीत गेलो आणि ब्रह्मज्ञानाची एकदम आपल्याला अशी प्रचिती यायला लागली की ते ना कळू दे पण आतमध्ये कानाला हृदयाला गोड वाटते. म्हणजे नक्कीच पूर्वजन्मीचे आपण कोणीतरी सिद्ध पुरुषाचे संगी होतो. कारण संघावरून संस्कृती कळते आणि संस्कृतीवरून आचरण कळतं. हे त्रिवार सत्य. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल सांगता येत नाही, त्याचा तो विषय करायचा आणि आपल्या पुढे मांडायचा त्यांनी. का तर आपण आपल्याला जीव आणि संसारी समजतो. संसारी म्हणजे मी आणि माझं या दोन गोष्टीमध्ये स्वतःला जो बांधून ठेवतो त्याला संसारी म्हणायचं. आणि त्यात असून सुद्धा सतत हे आसार आहे असं ज्याला आतमधून जाणीव होत राहते त्याला साधक म्हणायचं. आणि हे सत्य असो किंवा असत्य असो त्याला माझ्या आत्मस्वरूपाशिवाय काही घेणं देणं नाही असं ज्याच्यामध्ये सिद्धीला गेलं त्याला ज्ञानी, योगी, ब्रह्मस्वरूप पुरुष म्हणायचं. असो, पाठीमागे सांगितल्याप्रमाणे की उद्धवा पाप वासना, आज पापमोक्षिणी एकादशी आहे की नाही. पाप वासना अनेक प्रकारच्या वासना आहेत, पण त्यात मूळ वासना कुठली तर पाप वासना. संसार म्हटलं की पाप, पुण्य खूप कमी, पुण्य करावं लागतं, पाप आपोआप होतं. राम बंद करून टाका. हे काय पाप काय आहे? पाप काय आहे तर शास्त्राने एक व्याख्या केली आणि महापुरुषांनी दुसरी व्याख्या केली. महापुरुषांची व्याख्या पाप म्हणजे काय तर देहबुद्धी म्हणजे पाप म्हटले त्यांनी महापुरुषांनी. आणि शास्त्राने पाप कशाला म्हटले? धर्माविरुद्ध जगणं ते पाप. जय जय ठीक आहे. आणि मग धर्माच्या अनुकूल जगण्याचा आनंद आपल्याला ज्याने दिला त्यांचंच तर नाव सद्गुरू. तू यथाशक्ती प्रयत्न कर आणि प्रयत्नानंतर जरी तुला अपयश आलं तरी मी हात तुझा सोडणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा हात अर्जुनाने नाही सोडला तेव्हा त्याला सांगावं लागलं की क्षिप्रम भवती धर्मात्मा, फक्त तू माझ्याकडे बघत राहा, मी तुला धर्माचा आत्मा करून सोडतो. तुम्ही हे ऋषीप्रसादच्या याच्या त्याच्या सेवा करता नाही का? हे एका धर्मात्म्याचं काम आहे, संसाराचं आणि पापात्म्याचं नाही, दुसऱ्या कोणाचं नाही. अरे काय मिळतं तुम्हाला इथून? नाचक्कीच ना. तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन असा असतो की जसा तो तसे हे नाही का. रात्रीचे का साधकाचा मला फोन झालेला आहे सकाळी. राम विवाहित होता, पत्नी सुंदर होती, नाव त्याचं सांगत नाही, आणि 4 वर्ष त्याने प्रयत्न केला पत्नीचा मांसाहार सुटावा आणि धर्मानुकूल जगण्यासाठी तिने मला साथ द्यावी. मी तिला साथ देतोय म्हणून आश्रमात घेऊन गेला 2-4 वेळा, गुरुगोविंदांच्याकडे घेऊन गेला. तिने आता 4 महिने पतीपासून बाजूला गेली आणि तिने उलटी केस टाकली 4 दिवसापूर्वी. आज ते पत्र मिळालं की मी त्याच वेळेस येऊ ज्यावेळेस तू हे मार्ग सोडशील. अरे आता याची परीक्षा आहे. आणि मी त्याला 4 दिवस अगोदर सांगितलं होतं तिला समन्स पाठव. त्याचं धैर्य झालं नाही. आता म्हणतोय काका तुमच्या मुखातून गुरुदेव बोलले होते, मी काही केलं नाही, मला समन्स आली. म्हटलं आता तुला समज येईल. समज नाही, तुला आधीच सांगितलं होतं पण तू भेद केला समजत. मग सर्वात मोठा भेद काय असेल तर जसं आम्ही आमची पायरी सोडत नाही, आम्ही शिष्यच आहोत, पण
आत्मस्वरूपामध्ये जाण्यासाठी जर तू भेद करशील तर पाप भोगशील. गुरु तुला ज्या ठिकाणी नेऊन बसवतेत आत्मस्वरूपात, तिथे बसताना तू जर भेद केलास तर पाप करशील. आज एकादशीचं नाव का? आत्मा परमात्मा जसा एक आहे, पिता आणि पुत्र जसा एक आहे, ठीक आहे ना, तसा भक्त आणि भगवंत बी एकच आहे. म्हणून मी जो मोक्ष देतो, मी जी कृपा करतो भक्त तो मोक्ष देतो. मी कृपेचा अधिकारी आहे, पण भक्त मात्र माझा मोक्षाचा अधिकारी आहे, त्याच्याकडून मोक्ष मिळेल. समजते ना? जय जय. आज तुम्ही आम्ही खूप भाग्यवंत आहोत. मी हे पहा, जसा जीव श्वासाशिवाय राहू शकत नाही तसा साधू सत्संगाशिवाय राहू शकत नाही. राहत असेल तर तो साधू नाही, आणि सेवेशिवाय जो राहतो तो साधकच नाही. ठीक आहे. आता त्याला तळमळ अशी लागली त्या साधकाला की काय करू का सांगा. मी म्हटलं हा विषय माझा नाही. ठीक आहे ना. माझं जीवन बघितलंस की पत्नीला सोडून कुटुंबाला सोडून मी काय केलं नाही. पण अपुऱ्या बुद्धीची लोक म्हणतील नाही काका ही सेवा करत नाहीत, काका ती सेवा करत. अरे ज्याच्या वाट्याला जी सेवा दिली ती अंतःकरणपूर्वक करणं, ठीक आहे ना, हे गुरुला अभिप्रेत आहे. पण काय होतं, मोठं गुरुदेव म्हणतात मोठं कुटुंब म्हटलं की कुठेतरी भांड्याला भांडं लागत असतं. शहाण्या भांड्यानं काय करायचं, आपलं अडचणीचं स्थान धरायचं. जय जय. अडचणीचं स्थान धरायचं बस. जसं वय झालं की वय झाल्यानंतर गोंदवलेकर महाराज म्हणायचे, काशीबाई ऐकताय ना, वय झाल्यानंतर आपण कसं राहायचं तर म्हटले देवघरातले देवासारखं राहायचं. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्याला स्नान घालता, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याला पूजन करता, आणि तुम्हाला सुतक असेल नात्यातलं घरातलं तर तसंच ठेवता देवाला. मग ठेविले अनंती तैसेची राहावे वृद्धापकाळात. राम का तर मनाची समजूत अशी घालून जायची की केले पाप झाले आणि त्याची भोग आले. आपलीच कर्म आपल्याला आता त्रासदायक ठरते, बाकी काहीच नाही. कर्माण बंधानु मनुष्य लोके. इथे आपण कुठल्या बंधनात आहोत तर कर्माच्या. आलो असतो सत्संगाला, पण काय करायचं थोडस एकदमच अचानक काम आलंय. हो ठीक आहे नारायण, जे तुला हे ओलांडता येत नाही तर तू मुक्त बी होत नाही. जा तुला सोंगे करून दाखव. ज्याला कर्म ओलांडता येत नाही त्याला मुक्त कधीच होता येत नाही. कर्मानुबंधाने मनुष्य लोके. कर्म किडे आहेत हे, बस हे कर्म किडे. त्यांना भोगायचं आहे ना, संग्रह करायचे. तुला काय करायचे सांग, तुला तेच करायचं असेल तर येऊ नको, आणि तुला हा शेवटचा जन्म करायचा असेल तर वाट बघू नको कोणाची. का हे स्मशानापर्यंत आहेत हे तुलाही माहित आहे, फक्त स्मशानापर्यंत आहेत. म्हणून दुःख जर कोणाला होत असेल तर ते फक्त गुरुला सत्पुरुषाला, की मी कमी पडलो. म्हणजे पापमोचिनी एकादशी आहे. धर्माच्या अनुकूल जायचं धाडस होईना, वेळ काढेना, आणि ज्यामुळे देहबुद्धी मोडते त्याचा संग करेना. सांगा. म्हणून तुकारामला विचारच मागाशी मी आलं, 15 दिवसात तुम्ही एकादशीच्या निमित्ताने येत आहे, म्हणजे मी या म्हणल्यासारखं झालं. म्हणजे मी या म्हटल्यानंतर आलं तर ही काय नाही. का कशी देहबुद्धी मोडते, कशी पापमोचिनी कशी होते, तर तो चालता चालता आपल्या स्वरूपाची यात्रा करत असतो. चालता चालता, खाता खाता, उठता उठता, बसता बसता स्थितप्रज्ञेश का भाषा समाधिस्थ सखी जेव्हा. अरे भगवंता तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा उठतो सांग ना मला जरा. आणि आपली देहबुद्धी मोडून आपला कसा होतो, आपल्यात कसा होतो.
देहबुद्धी मोडतो आपल्यासाठी, आत्मबुद्धी मोडतो, देहबुद्धीला धारण करतो तो आपल्यासाठी. म्हणून पाठीमागं सांगितलं, उद्धव माझा असा जो भक्त आहे एवढा समदर्शी असतो की तुमचं काय, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, श्रीमंत आहात का गरीब आहात, पापी आहात का पुण्यवान, हा बघतच नाही. म्हणून तो समदर्शी. कसा समदर्शी. ठीक आहे ना. तुम्ही निंदा करा आणि माझ्याकडे या, आणि तुम्ही स्तुती करा आणि माझ्याकडे या, दोन्हीला समान वागवतो. म्हणून तो सर्वोपकारका, हा शेवटचा श्लोक होता काल परवाच्या मागचा. समाज सर्वोपकारका, सतत सर्वांना समान पाहतो. पण त्यातून जसं देह सोडून वर गेल्यानंतर शास्त्र म्हणतं, पुराण म्हणतं की तुमचं पाप पुण्य मोजतो चित्रगुप्त. ठीक आहे ना. आणि मग तिथे दोन वर्ग आहेत, हे पापी वर्गात, हा पुण्यवान वर्गात. पापी वर्गामध्ये तुम्हाला पुढच्या योनी आहेत आणि पुण्यवान वर्गामध्ये तुम्हाला मनुष्य योनी आहे. आणि त्या पाप्याच्या वर्गामध्ये अनेक वर्ग आहेत, त्या वर्गामध्ये तुम्ही दाखल झाला. आता त्या वर्गात दाखल झाल्यानंतर जसा तुमचा स्वभाव आहे, जसे तुमचे कर्म आहेत, त्या प्रकारच्या योनीला तुम्ही प्राप्त होत आहे. हे काम का का हे झालं असं, तर दोन प्रकारे कामनेनं बुद्धी कलुषित झाली. जाधव कशामुळे? कामनेनं. सर्वात मोठा वैरी कोण असेल तर काम. आणि त्याला दोन दार आहेत, एक स्पर्श आणि दुसरं रूप. जय जय. त्या दोन दाराला जर तुम्ही कुलूप घातलं तर काम माघारी फिरतं. एक स्पर्श आणि दुसरं रूप. अरे जायची वेळ झाली तरी नातवाचं तोंड बघायची हौस आहे. रूप की तो कुणासारखा दिसतोय, कसा सारखा दिसतोय, आणि झालाय ना एकदा द्या माझ्या ओट्यात. उद्धव, अरे मी तुला निमित्त केले, पण माझी तळमळ बघ ना. महापुरुषांना इच्छा नसताना खाली यावं लागतंय. या देहात या निकृष्ट योनीमध्ये यावं लागतंय, ज्याला आम्ही उत्कृष्ट म्हणतोय आपण लोक, नाही. आणि त्यांना इथं यावं लागतंय. हे माहित नव्हतं का यांना की इथं आल्यानंतर इथं पुढं काय होणार आहे? यांना माहित नव्हतं. आणि माहित नव्हतं तर यांनी 2 वर्ष आधी कसं सांगितलं होतं मला तिथं जावं लागेल? नाही, कारण मला माहित नाही, पण मला जाणं तिथं भाग आहे. अरे तू साक्षात श्रीकृष्णाची वाणी बोललास, नाही का? गोपीने सांगतोय आता मला जावं लागेल. कसा जाणार आहे मला काय माहित नाही. अरे तू व्याधाला निवडलंस, पायामध्ये बाण मारून घेतलंस, आणि तू त्या मुलीला निवडला आणि तो आज जाऊन बसला. जय जय. काहीच माहित नाही आपल्याला. आपण जीव संसारी योनीतले आहोत, नाही का? शुभ बघितलं की नमस्कार करतो आणि अशुभ बघितलं की नाक मोडतो. जीव योनीतले आहोत आपण. पण तो म्हणतो शुभाशुभ परित्यागी योमे वक्त्या समे प्रिया. मला शुभ अशुभ दोन्हीशी काही संबंध नाही. असा हा संबंध विच्छेद केलेला शांतात्मा परमात्मा आपण म्हणतोय त्याला, त्या शांतात्म्याला. म्हणून रात्रंदिवस एका सत्संगाशिवाय दुसरं काहीच प्रिय झालं नाही पाहिजे, काहीच. भगवंत जरी आले तरी त्याला सांगा थोडा वेळ थांब, सत्संग चाललाय, दर्शन बिर्शन काय होईल पुन्हा. एवढी ताकद स्वतः भगवंत म्हणतात सत्संगात आहे. मला बाजूला ठेवण्याची ताकद आहे सत्संगात. नाही क्या करू तेरे वैकुंठ में वहा साधू संगत नाही होय. तिथे येऊन करू काय? तिथे सत्पुरुष नाही. आणि तुझं दर्शन करू काय? तू देणार वरदान आणि त्या वरदानाचं मी भोग भोगत बसणार. मला नकोय. क्या करू तेरे वैकुंठ में, काय करायचंय काय मला तुझ्या वैकुंठात? राम जय जय. म्हणून ज्याची कामनेनं बुद्धी कलुषित होते तो कधीही आत्मतत्वाच्या प्राप्तीचा अधिकारी होत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं कामना 2 मार्गाने आचरते. एक रूप, दुसरं स्पर्श.
एक प्रसंग सांगतो तुम्हाला. गौरांग महाप्रभूंचे शिष्य. काय तो गौरांग, ज्याला चैतन्य महाप्रभू म्हणतो, ठीक आहे. अहो केवढा मोठा पंडित आणि केवढी मोठी विद्वत्ता, सतत आतमध्ये एवढंच की ह्याला हरवायचंय, ह्याला हरवायचंय, ह्याला शास्त्रार्थ करून हरवायचंय. पण एक दिवस असा एक आतमध्ये धक्का लागला, त्यांच्या गुरूंच्या कृपेनं, जगन्नाथाच्या कृपेनं असा धक्का लागला की लक्षात घे. आज धक्का काय लागला, लक्षात घे की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक उपनिषद, पोटुपनिषद, अनेक पोटपुराण, न्याय सांख्य दर्शन, या सगळ्यांनी सुद्धा स्वतः शास्त्राने माघारी फिरायसाठी नमस्कार घातला ज्ञानी पुरुषांच्या पशी. म्हणून तू पंडितांना काय हरवतोस, एखाद्या ज्ञानाला हरवून बघ काय ज्ञानी आहे, एखाद्या भक्ताला हरवून बघ, तर हजारो हार तुला पत्करावे लागतील. धक्का लागला गौरांगला आणि संन्यास्त व्हायची वेळ आली. तर महाराज उद्या संन्यास घ्यायचा आणि आज पत्नीला म्हटले की जशी नवरी होऊन आली तशी सजून ये आणि माझ्यापाशी बस. अरे शृंगार रस घ्यायला लागले. उद्या संन्यास घ्यायचे, आज शृंगार रस. मला तुला पाहायचे की ज्याच्यासाठी, याच्यासाठी का मला हा अडवलं होतं काम. खूप सुंदर पत्नीने आपलं रूप धारण केलं पूर्वीसारखं आणि एकटक तिला पाहिले. आणि एकटक पाहिल्यानंतर हळूहळू 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 या रूपाच्या पलीकडे दृष्टी नेली, स्वरूपाकडं, की गौरांग, ज्या चैतन्याच्या प्रकाशामध्ये तुला हे रूप दिसतंय पण ते चैतन्य दिसत नाही, तर माघारी फिर. आणि सूर्य उगवायच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर गौरांगने घरातून पाय काढला, संन्यस्त झाले आणि आगडी समान तेजस्वी जीवन जगायला सुरुवात केली. तेवढ्यात कालांतराने आईची भेट झाली आणि आईनं काय म्हणावं की बाळा, असं काय आमचं चुकलं, काय चुकलं होतं की वैराग्य तुझं एवढं जागा झालं. आणि आमच्या प्रेमाला सुद्धा घेऊन गेलं. अरे तू ज्याच्यावर प्रेम करतो त्यानंच तुला आम्हाला प्रसाद म्हणून दिला होता, मग आमचं काय चुकलं. आज तुला विचारते जा, नाही उत्तर मिळालं तर मी त्याला विचारून जा. आईचं हृदय त्या पागळलेलं बघितलं आणि गौरांग महाप्रभू म्हटले, आई तुझी जर इच्छा असेल तर आज संन्यास सोडतो. या घडीला संन्यास सोडून देतो. तुझी इच्छा तशी आहे का की मी तुझ्या संगतीत राहू. कारण आईची आई आज मी तिच्या संगतीत आहे. पण तुझी इच्छा असेल तर इथेच त्याग करतो. आई सुद्धा पूर्वीची ताकदवर अशी आध्यात्मिक असेल. आई म्हटली, बाळा बस मला हेच बघायचं होतं, आमच्या तू प्रेमात आहेस का मोहात आहेस. जय जय. बस तू जिंकलास आणि मी हारले. अरे ज्याच्या पोटी आगडी जन्माला आले तिचं भाग्यच ना. संन्यास म्हणजे आगडी. तेवढ्यात विष्णुप्रिया नावाची त्यांची पत्नी ती भेटायला येत होती. खूप सुंदर ब्राह्मण कुळातली, खूप सुंदर, अद्भुत. तेवढ्यात तिथूनच मागे हात केला की तुम्ही येऊ नका. संन्यास घेऊन सुद्धा आज्ञा पाळते. संन्यास घेतल्यानंतर तिथंच जर ती म्हटली असते मी तुमचं नाही, मी संन्यासाचं दर्शन करायला येते, पाठीमागं हात केला आणि त्याला तिथंच थांबवलं. नाही का आपण कशा कशाची उलटी दर्शन करतो. काल मी इकडून चाललोय
तर तिकडे त्या चौकामध्ये गर्दी बायकांची. म्हटले कुठे चाललाय? म्हटले बाळू मामाची मेंढरे बघायला. रामकृष्ण हरी, तुम्हाला तो दाखवतोय काय, तुम्ही पळताय काय कुठे? मी म्हटलं इथं गाय आहे, त्याचं दर्शन नाही करायला यायचं, बाळू मामाची मेंढरे लेंड्या गोळा करायला यायचं. आज त्या बाळू मामाला नमस्कार आहे जो आत्मस्वरूपात खेळला असेल, नाही का? पण किती अपुरे बुद्धीची. जी मेंढर वाळलेली विष्टेची लेंड्या सुद्धा खातील, ती बघायला तुम्ही मेंढरासारखे जाता. पण एका ब्रह्मज्ञानापाशी जायचं, एखाद्या साधूपाशी जायचं, हे का नाही, किंवा एखाद्या गायीपाशी जायचं, पिंपळ वृक्षापाशी जायचं, इथं वेळ नसेल. लोंढा इथे काल बघतोय मी. आणि शेवटी एकाला तर डोक्यावर मारून घेतलं. मी म्हटलं रामकृष्ण हरी. ही बाई मंदिरात जाते, जप करते, तप करते, म्हणते माझा गोंदवलेकर महाराज गुरु आहेत. ते चालले कुठे? तर ते मेंढरे बघायला. जय जय. सांगायचं काय, काम वासनेनं बुद्धी कलुषित झाली की त्याच्यात प्रेम उपजत नाही. लक्षात ठेवा, त्याच्यात कधीच प्रेम उपजत नाही, त्याच्यात पापच उपजत. राम म्हणून उद्धव तुला सांगितलं, शांता स्थिर मत्शरण मुनिहा. अरे त्या पुरुषापाशी जा ज्याच्यापाशी गेला की तो आपला मधुर स्वभाव बाहेर काढतो, आपली पवित्रता तुझ्यासाठी बाहेर काढतो, आपलं संयमी जीवन दाखवतो, आपला भोग आणि परिसंग्रहाच्या पलीकडे तो खेळत असतो. जा अशा पुरुषापाशी. आणि एवढा आतमध्ये दुरावा स्थिर केलेला पुरुष त्याला तुमची भोगइच्छा दूर करते, भोगेच्छा त्याला दूर करते. त्यांच्यापाशी गेल्यानंतर आपलं काम हे झालं नाही म्हणून आपण बंद व्हायचं. अशा गौरांग महाप्रभूंचा एक सुंदर पैकी तपस्वी शिष्य नित्यानंद संन्यस्त व्हायसाठी गेला. त्यांनी पूर्वार्ध विचारला, उत्तरार्धामध्ये तुला काय करायचंय म्हणून त्याच्याकडून जाणून घेतलं. आणि त्याच्यानंतर तो म्हटले की मला भगवत दर्शन करायचंय, आत्मदर्शन नको. काय हुशार असेल. मला भगवत दर्शन करायचंय, आत्मदर्शन नको. कारण आत्म्यानं आत्म्याला पाहायचं कसं, पण मला भगवत दर्शन करायचंय. ठीक आहे, येथे शेष होत होता. चालेल, तुला वाटतंय तसं. संन्यस्त झाले आणि भ्रमंतीमध्ये आनंद घेऊ लागले, पडेल ती सेवा करू लागले. पण ते नित्यानंदाचं हृदय एवढं अंगद होतं चैतन्यांच्या की चैतन्य महाप्रभू म्हणजेच मी, एवढी एकरूपता झाली. त्यांचा भाव, त्यांचा विनय, त्यांची मर्यादा, त्यांचं प्रेम, त्यांची सेवा, सगळं काही म्हणजे महाप्रभूंना प्रसन्न करू टाकलं. अचानक एक दिवस सांगितलं की नित्यानंद संन्यास सोड आणि लग्न कर. अरे गृहस्थ धर्मात यायचं म्हणजे पाप पुण्य भोगायचंच, भोगायचंच. कधी आपल्यासाठी तरी, कधी नाही तर आपल्यांच्यासाठी तरी. काय कुंभार करता नाही का? निवृत्त झालो तरी सुद्धा प्रवृत्ती तीच. आणि म्हणायचं निवृत्त. तेव्हा गुरुदेव म्हणाले सिद्ध बी म्हणायचं आणि अशुद्धाशी संबंध बी ठेवायचा. ते अशुद्ध आहे ना. अरे प्रत्येक वस्तू तुम्हाला ब्राह्मण शुद्ध करून देतो. विवाहापासून ते मुंजीपासून ते तुमच्या बारशापासून ते तुमच्या मयतापर्यंत हे अशुद्ध आहे आणि तुला शुद्ध करून पुढे पाठवायचं आहे की नाही. तुम्ही सटवायपासून सुरुवात करता, ती शुद्धीच आहे. नाळ कापण्यापासून ती शुद्धीच आहे. ते तुमच्या 13वी पर्यंत 10व्या पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ब्राह्मण शुद्ध करून देतो. पण त्या ब्राह्मणालाही माहित आहे पौरोहित्य कर्म करायचं म्हणजे मे बी त्यातलं काहीतरी पाप खायचं. म्हणून संत म्हणते की तुमचं पाप खाण्यासाठी आम्ही येतो, पुण्य वाढवण्यासाठी नाही. ब्राह्मण आणि संत हे तुमचं पाप खायला येते.
नाही का? वारकऱ्याला विचारलं होतं की पांडुरंग काळा का, तर म्हटलं सगळ्यांचं अज्ञान, सगळ्यांचं पाप घेऊन घेऊन तो काळा झाला. अज्ञान म्हणजे अज्ञान तिबिरांदस्य ज्ञानांजली शलाकया. उद्धव, अशा प्रकारचे माझे शांता स्थिर मत शरण मुनी. अरे मी स्वरूपापासून बाहेर येतो आणि लीला म्हणून ज्यावेळेस या मृत्यू लोकात किंवा अन्य लोकांमध्ये जातो, त्यावेळी उपरीत नंतर मला सुद्धा त्यांचाच संग करायची इच्छा होते की घडी दोन घडी त्या पुरुषांच्या पाशी जाऊन बसावं बस. आणि हे असत्य आहे, हे असत्य आहे, हे असत्य आहे हे माहीत असून सदा सत्यात बसण्याचा कधी आनंद घेतला नाही, म्हणून त्यांच्या संगतीत जाऊन सत्यात बसतो, सत्यात बसतो. म्हणून उपनिषद सांगतं की त्या ज्ञानवंतापाशी फक्त जा आणि कुठलाच प्रश्न करू नका. परिप्रश्नेन सेवया तिथं म्हटले, पण इथं म्हटले फक्त मौनम करू धर्मात साधन. धर्ममय पुरुषांच्या जीवनात तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर तुम्ही मौन व्हा आणि धर्म अधर्म दोन्ही सोडा. धर्म आणि दोन्ही सोडा. कारण तुमचा स्वभाव एक सोडलं तर एक धरता, हे की नाही? आजचा मित्र वैरी झाला की दुसरा मित्र शोधता. तुम्ही मित्र बदलता, पण वृत्ती बदलत नाही. वृत्ती बदलली तर तुम्हाला जाणवेल की मी असंग वयम पुरुष आहे. खरा कोण मी आहे आणि तुमची आमची खरी ओळख करून देण्यासाठीच हे महापुरुष आहेत. हे कुठून आपल्याला मोक्ष आणून देत नाहीत किंवा हे स्वरूप कुठून आणून देत नाहीत. आपलंच आहे ते आपल्याला दाखवते आणि पुढे प्रस्थान करते. माझी लाखो वाट बघते. तूही माझ्यात गुंतू नको आणि मीही तुझ्यात गुंतत नाही. ठीक आहे, मलाही मुक्त कर आणि तूही मुक्त हो. कारण मुक्ताचं मुख्य लक्षण काय? मुक्त पुरुषाचं मुख्य लक्षण काय? आत्मोत्पश्य सर्वभूतेषु. हे मुख्य लक्षण तेच. देहानं कुंभार काय, देहानं जाधव आहे, देहानं भाव आहे, देहानं युवराज आहे. ठीक आहे, देहानं ही स्त्री पंकज आहे. पण ठीक आहे, बघताना तिच्या आत जाऊन बघणार. कारण तुमचं बाहेरचं लिंगण आहे, बाहेरचं रूप, आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? नाही. वारकरी मध्ये सारखं ते उदाहरण येतं. वारकऱ्यांच्या कीर्तनात मी उंदीर आणि गणपती सोन्याचा एकाच भावानं सोना देतो. जय जय. त्या कॅरेट मध्ये फरक नाही, एकाच भावानं सोनार बस. हे पाप मोचन, पाप नाश झाल्यानंतर मग ही नजर मिळते उद्धव. आणि ही नजर देणारे हे पुरुष आहे. बाकी दोन डोळ्याने आपल्याला जात, वर्ण, आश्रम आणि धर्म एवढंच दिसतं. म्हणून उद्धव आणि हो मितभुक शांत हा स्थिर. तू बाबा एवढंच कर. तू त्यांना कधी पहा, औषधवतच त्यांचं खाणं असतं. औषधवत. ठीक आहे. आणि त्यामुळं जेव्हा तुझा संघ घडेल तेव्हा एकच अनुभव कर, ते आतून किती शांत आहे. ठीक आहे भाऊ, आतून किती शांत आहेत. याच्यासाठी तू त्यांच्या आतमध्ये प्रवेश कर. ठीक आहे. एक प्रसंग सांगतो. भगवान आदिशंकराचार्य संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्ताची, आणि प्रयाग स्नानाला तिथं आले होते, संध्येच्या पूर्वी स्नान करायला.
तर त्या रेतीमधून फिरत होते. प्रयागला गेलाय ना, हा. मग तिथे स्नान करायला त्या किल्ल्याच्या बाजूला स्नान करायला त्याने अंगावरचं वस्त्र काढलं आणि स्नान करण्यासाठी फेरे मारत होते संध्येच्या पूर्वी. आणि सहज पलीकडे एक लक्ष गेलं तरी कोणीतरी एक श्रद्धा संपन्न व्यक्ती आकाशाकडे पाहत एक एक पाऊल टाकत होता. आणि जसं त्या यतीकडे लक्ष गेलं, आद्यशंकराचार्यांच्याकडे लक्ष गेलं, त्याने फक्त हात केला आणि पालवलं. ती व्यक्ती पळत आली, नमस्कार घातला आणि एकटक त्यानं पाहिल्यानंतर म्हटले, त्या किल्ल्यातून थोडे फिरून ये. त्या किल्ल्यातून फिरून ये. बुरुजाच्या पलीकडे रस्ता होता. आत गेले, प्रवेश केला, फिरले आणि माघारी आले. नमस्कार केला आणि शंकराचार्यांनी विचारलं, काय पाहून आला साहेब? तर काय नाही, तुम्ही पाठवलं म्हणून आत गेलो आणि आलो. आत काय पाहिलंस? तर काही नाही. अरे काहीतरी असेल आत. हा म्हटले, वास्तू, जुन्या वास्तू, नव्या वास्तू पडलेल्या आहेत, तिथे झाडे उगवलेली आहेत आणि दगडधोंडे माती पडलेले आहेत अस्ताव्यस्त. आणि बाहेरून काय आहे? तर म्हटले तटबंदी. आत काय आहे? काय नाही, अस्ताव्यस्त आहे. मग बाहेरून काय आहे? तर किल्ला. आणि आतून काय आहे? तर म्हटले पडझड. आत थांबण्याची इच्छा होते का? तर नाही. आणि बाहेरून बघितल्यानंतर आत जाण्याची इच्छा होते का? हा, याला संसार म्हणतात. म्हटले जय जय, याला संसार म्हणतात. ज्याला कळालं की आत काही नाही, तोच फक्त बाहेर येऊ शकतो. म्हटले बाकी नाही. तुला कळालं आत काही नाही, तिथे जर राजा असता, राणी असती, घोडे असते, हत्ती असते, हिरे जवारात असते, सगळे पाहण्यासारखं असतं, तू थांबला असतास. पण आता तिथे काय आहे? काय गुरुदेवांचं वाक्य? अब हूं न हूं वहां कुछ भी नहीं, खुले कुकरे जिनको महलों में जलते थे हजारों दीप फानुस, झाड़ उनकी कब्र पे निशान कुछ भी नहीं. आता होले कुकतेत. म्हटले इथं कोणीतरी होता, कुठे गेला? कोणीतरी होता, कुठे गेला? राम जो स्थिर बुद्धीचा पुरुष होतो उद्धव, असा स्थिर बुद्धीचा पुरुष, त्याला केवळ माझा भरोसा असतो, बाकी कोणाचाच नाही. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण साधक जे झालो ते केवळ यांच्या भरोश्यावरच त्यांच्यापाशी गेलो होतो. आता कुणाला जात असतील तर त्या फक्त स्मृती उजळण्यासाठी. बाकी सर्वाला माहित आहे की इथं बी तस्वीर आहे, तिथेही तस्वीरच आहे. पण आत मात्र मध्ये स्मृतीचा संघ, संघाची स्मृती, दोनच गोष्टी आहेत. पण महाराज परवा दिवशी पूजेला सुरुवात करायला 8:15ला सुरुवात केली. शुद्धीचे मंत्र केले, आचमन केली, प्रणाम केलं, असं जल टाकायला गेलो त्यावेळेस पाहिलं की गुरुदेवांचा चेहरा एकदम असा म्हणजे प्राण रोखलेले आणि वेदना संपन्न असं जाणवलं. आणि एकदम आतून जसं एखादा पुत्र आपल्या पित्याला विचारतो की बाबा काय दुखतंय का, तसा माझ्या आतून प्रश्न फुटला, काय झालं, काय त्रास होतोय का? म्हटलं जरा थोडस दुखते. आणि दोन्ही कोपर देवघरात टेकवलं आणि एकटक त्राटक करून जी मी रडायला सुरुवात केली, ती अनावर 15 मिनिटं डोळ्यातनं पाणी थांबेना, लाल भडक डोळे झाले. की मी शिष्य म्हणून काय करू? मी काहीच करू शकत नाही तुमच्यासाठी. नक्कीच हे वय आता वेदना सहन करण्याचं वय आहे, शारीरिक. म्हणून कितीही सिद्धीला गेलेला पुरुष असला तरी शरीराच्या वेदनेपासून बाजूला व्हायसाठी त्याला किती वेळ तो स्वरूप अवस्थेत बसेल. खायचं, प्यायचं, उठायचं, द्यायचं, घ्यायचं, याच्यासाठी तर देहावरच राहावं लागतं. त्या वेदनेच्या अनुभवानं मला जाणीव अशी झाली की मला ते असह्य झालं. आणि 15 मिनिटं डोळ्यातून बारक्या मुलासारखा रडत होतो.
की आपलंच आतड्याचा माणूस पाण्यात बुडावून काठावरच्या माणसानं फक्त आरडाओरडा करावा, याच्या पलीकडे काहीच हातात नव्हतं. की जवळ असतो तर पाय दाबले असते, जवळ असतो तर काहीतरी केलं असतं. पण तरीही मन राहवलं नाही. पूजा संपली आणि त्याच अवस्थेमध्ये शांत जपाला बसलो. जप तर राहायलाच बंद. आणि मनोमन त्यांच्या त्या खोलीत जाऊन त्यांना तक्क्या पाठीला टेकायला बसून देऊन पाय दाबत बसलो. का? जर संत सांगतात करावी ती पूजा मनानेच उत्तम, लौकिकाचे तिथे काम नसेल तर मी मनानं तरी तुमच्यापाशी येऊ शकतो ना, तुमची मनानं तरी सेवा करू शकतो ना. ध्यान नाही करू शकलो, ठीक आहे. हृदय द्रवीभूत झालं की देहदुःख कुणालाच सुटलेलं नाही. अरे शंकराचार्यांना शेवटच्या काळामध्ये घाण वाहत होती मलमूत्रातनं. बंद करा ते, शिकून द्या. मलमूत्रातनं घाण वाहत होती. तिथे कापड ठोकलं आणि डावी टॅच लावली. आत्मस्थितीमध्ये शांत बसली. आत्मीयतेचं प्रेम असत तर चित्त जिव्हारी लागतं. सकाळी नाश्त्याला काहीतरी काकीनं केलं होतं परवाशी नाश्त्याला, म्हटलं काय नको, आणि मी गपचिप निघून गेलो. तिने लाल डोळे बघितले, तिला वाटलं काहीतरी झालंय, कारण तिच्यात आणि माझ्यात काहीच झालं नाही. मग झालंय कुणाच्यात? तर पूजेच्या वेळी गुरु आणि शिष्यामध्ये झालंय, भक्त आणि भगवंतामध्ये झालंय. ते सहन झालं नाही. माझे लाल डोळे बघितले आणि गप्प बसलो. शेवटच्या काळामध्ये बाण मार म्हटलं व्याधाला भगवान श्रीकृष्णाने, त्याने बाण नाही मारला. म्हटले माझं मान काप, पण मी बाण नाही मारणार. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, लीलेमध्ये तू पहिलाच अगोदरच आहेस आणि हे कार्य तुझंच आहे. समर्थानं सांगा, मनापाप संकल्प सोडून जावा. त्यांना आपल्याकडून ऋषीप्रसादच्या सेवेची इच्छा नाही, पाप बुद्धीचा नाश करण्याची इच्छा आहे. ठीक आहे ना. या काय लौकिक सेवा, हे मरणारे वाचतील आणि फेकून देतील. कारण त्यांना मारायचंय कशात? तर कामात, लोभात आणि भोगात. पण तरी बी त्यांच्या हृदयाची जाणीव आपण करतो आणि सेवेच्या निमित्तानं, ठीक आहे ना, त्यांच्या दारी हिंडतो. त्याचं कारण काय आहे? कारण त्यांना अजून वाटतं की कशी रीती सहस्रशी हजारोमध्ये तरी एक मिळेल, हजारोमध्ये तरी एक मिळेल, हजारोमध्ये तरी एक मिळेल, म्हणून आपण दारी दारी जातो. याच तो भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की ऐक, ज्यांची बुद्धी माझ्यामध्ये स्थिर झालेली आहे, ज्यांना कळालं की केवळ मला हाच आश्रय आहे, हाच आश्रय आहे, इथे त्याची लौकिक बंधनं तुटली. उद्धव, लौकिक बंधनं तुटली. आणि मग म्हणून तुम्हाला मी मगाशी कथा सांगितली, गौरांग महाप्रभू म्हणते की नित्यांना माझे काम आहे की तू संन्यास सोड आणि गृहस्थाश्रमामध्ये जाऊन विवाह करून गृहस्थाश्रम धारण कर. तर प्रभू का? असाही प्रश्न केला नाही. तुम्ही म्हणा तर ते करतो. का? तर हे याच्या पाठीमागं बी तुम्हीच आहात आणि याच्या पुढेही तुम्हीच आहात. प्रतिप्रश्न बी केला नाही नित्यानंदाने. का? तर हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कोणी ज्ञानाची भाषा करण्यात वेळ घालवू नये, ठीक आहे ना, कोणी मी भक्त आहे म्हणण्यात वेळ घालवू नये. मग काय करावं? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. केवळ या मंत्राचा तू जयघोष कर, बाकी यांना काही ज्ञान सांगू नको. का? तर म्हटले झाडावर जसं टाळी वाजवली नाही, टाळी वाजवली की पाप जातं, आणि आरवळी ठोकली की झाडावरची पाखरं उडते.
तसं म्हटले यांची पाप वासना नाश करण्यासाठी एकमेव आता कली युगामध्ये एक नामस्मरणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. तू यांच्याकडून नाम गाऊन घे बस, काहीच करू नको दुसरं. आणि खरोखर नित्यानंदाने अशी सेवा दिली की एका ठिकाणी गौरांग महाप्रभूंनी सांगितलं, अरे तो नित्यानंद नाहीच, तो मीच आहे. तो मीच आहे. भगवंत सुद्धा उद्धवाला तेच सांगतात, अरे तुझ्या रूपात मीच आहे म्हणून मी माझ्यावरच प्रेम करतो, तुझ्यावर काय करतोय. जसं एक पिता म्हणतो पुत्र रूपात मीच आहे, जसं एक माय म्हणते लेकीच्या रूपात मीच आहे. उद्धव तसंच मी सांगतो, या जगाच्या रूपात सुद्धा मीच आहे, या जगाच्या रूपात. कारण मी गेलो यांच्यातून, चैतन्य रूपी मी गेलो की हे शवरूप होतं. आणि जोपर्यंत हे आहे तोपर्यंत जीवरूप स्वतःला अहंकाराने आणि ममतेनं बांधून ठेवतंय. या बंधनातून त्यांना मुक्त करण्यासाठी फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. का बरं? तर भगवंत सांगतात, हे बघ, या मृत्यू लोकामध्ये माझ्या तत्वाचं यथार्थ त्याला ज्ञान हवं असेल, यथार्थ ज्ञान म्हणजे जसंच्या तसं जरा हवं असेल, तर महापुरुषांच्या संगती तू नच होतं, बाकी कुठून होत नाही. का? तर ते प्रमादरहित आहेत, गंभीर स्वभावाचे आहेत, धैर्यवान आहेत. ठीक आहे, मी मागेच सांगितलं, ह्याला सांगत असतो, तुमच्यासाठी आम्हाला देहावर यावं लागतं, तुमच्या मनाला सांभाळण्यासाठी तुमच्या अनुकूल व्हावं लागतं. जय जय, अन्यथा आमचा तो स्वभाव नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला गुरुदेवांचा. वाटिकेमध्ये बसले होते आम्ही सगळे, आणि तेवढ्यात गुरुदेव एकाला काय म्हटले माहितीये का? फोन ठेव, बंद कर म्हटले. मला माहित आहे तुला फोन येते, बंद कर. मला तुमच्या फोनवरून आठवण झाली का? बंद कर म्हटले ते फोन. अरे सोम्या गोम्या करून पुन्हा कुणाला मस्का मारण्यात तुम्ही वेळ घालवता. तुम्ही माझ्यापाशी का आला? इकडे माझ्याकडे लक्ष द्या, कारण माझं लक्ष तुमच्याकडे. तुम्ही माझ्यापाशी का आला? तुम्ही लोक गोळ्या करण्यासाठी म्हटले, ह्याच्यात वेळ घालवू नका. ज्याचं पुण्य आहे त्याला ते बसू देणार नाही, ज्याचं पाप आहे त्याला इथं बसू देणार नाही, त्याला उठवून बाहेर काढेल. जय जय. ज्याचं पुण्य आहे त्याला घरी बसू देणार नाही, आणि ज्याचं पाप उदयाला आलंय त्याला इथं सुद्धा बसू देणार नाही. नको वेळ घालवू म्हटले, ते बंद कर. अशा ज्यावेळेस गोष्टी ऐकतो की नाही बाबा, मी असं वाटतं की खऱ्या गुरुचा चेला खराच झाला पाहिजे. बस ढोंगी नको. त्यांना जे आवडतंय तसंच जगायचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न करायला काय आपण काय कमी पडतोय का? कमी पडतोय कशाला माहितीये का? सामर्थ्य मागायला. कारण प्रयत्नाचा सुद्धा पुन्हा अहंकार येण्याची संभावना राहते. आणि त्यांना कसा पाहिजे माझा शिष्य? तर जशी अग्नी कधी ओलाय का वाळलाय बघत नाही, ती जाळायचाच प्रयत्न करते. तसं माझा शिष्य मला निरहंकारी असला पाहिजे, कुठल्याच गोष्टीचा अहंकार नको. कधी असं वाटू नये सेवेत की मी बाजूला झालो तर हे अशक्य आहे. कधीच असं वाटू नये, ना कुटुंबात ना कुठे, कर्मात ना सेवेत. नाही, तुझ्याशिवाय अरे सूर्याशिवाय विश्व चाललेलं आहे. तुला काय वाटलं? सूर्याशिवाय. आणि दाखवले भगवंतानी चालवून. वेदात म्हणते तुझ्या सत्तेशी तो चाले, तुझ्या सत्तेशी तो बोले. नाही, या पृथ्वीनं एकदा उशी करवट बदलली तर संपलं. हे 2 BHK 3 BHK आणि 4 गाड्या सगळ्या खाली. नुसती करवट बदलायची फक्त. की ही म्हणते ना प्रभू कंटाळा आलाय, जरा असे अंग बदलू का? आई सुद्धा म्हणते ना बाळा जरा इकडे थोडंसं अंग बदलते. हिनं अंग जर बदललं का नाही तर संपले 2 BHK. जय जय. कुठेही घे, दुबईमध्ये घे, पण तिनं नुसतं अंग बदलायचे बस. तसं भगवंत म्हणते बस मी काहीच ना, मी फक्त नजर बदलतो भक्ताची. नजर बदलली की तो हरे राम राम राम. तो भक्त काय, तो ज्ञानी काय, तो दास काय, त्या सगळ्या उपाध्या संपवतो आणि एक आपलेपणा धारण करतो. कारण आपलेपणात मला उपाधी नको.
म्हणून तुला सांगितलं दो असा माझा हा भक्त खूप प्रमादरहित आणि खूप गंभीर स्वभावाला असतो. गंभीर स्वभाव म्हणजे कसा असतो भाऊ माहितीये? बाहेरून आपण सगळीच गंभीर दिसतो की, पण संसारी प्रत्येक जण गंभीर आहे का? कशाचा दर खाली आला तरी गंभीर, कशाचा दर वाढला तरी गंभीर, नाही का? ऐक नाही बघ, बापू म्हणले शेतकऱ्याच्या मालाला दर मिळेना शेतकरी गंभीर. ऐक नाही, व्यापाऱ्याच्या गोडाऊनला आग लागली गंभीर. त्यामुळं आम्हाला असा प्रश्न पडतो म्हटले, याच्या पापाला जाळावं का पुण्याला पहिलं जाळावं? नाही का? आपले माऊली म्हणाले, पाप पुण्याची मोजणी करण्यात वेळ घालवू नको. मग कशात वेळ घालवतं? हरिमुखी म्हणा. पाप मोजत बसू नको आणि पुण्यही मोजत बसू नको, कारण त्या दोन्हीला बाजूला काढणं हे महापुरुषाचं काम आहे. तू फक्त धैर्यवान हो, धैर्यशील हो आणि त्यांच्यापाशी फक्त वेळ घालव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, 4 गोष्टी 3 गोष्टी तिथे तुला जिंकता आल्या पाहिजेत. 3 गोष्टी. एक, तहानेचं आणि भुकेचं तुला भान नसलं पाहिजे. तहानेचं आणि भुकेचं. असं संघात बाटल्या घेऊन बसते जय जय आणि वारंवार बघतात की भोजनाची वेळ काय सांगितली गुरुदेवानी, तर म्हटले 1 नंतर चालू आहे. 1 नंतर कधी बी चालू आहे. मागणं सुरुवात करा नाही तर पुढनं सुरुवात करा. 1 नंतर सुरू आहे. जाधव ऐकते? 3 गोष्टी लक्षात ठेवा. ज्याला सत्पुरुषापाशी गेल्यानंतर तहान आणि भूक जिंकता येते, तो सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. तो ज्ञानाला प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही. दुसरी गोष्ट, घडलं ते घडलं, आता इथून पुढे नाही. घडलं ते बीत गई सो बीत गई. घडलं ते घडलं, आता इथून पुढे नाही. या 2 गोष्टी ज्याला जिंकता येत म्हणजे त्याला शोक आणि मोह म्हणतात.